दादा एक गोळ झालाय. मी बरोबर काठी त्या याड्याच्या डोक्यात टाकली होती, पण तेवढ्या तिथं त्या सूर्याची बहीण राजू आली आणि ती त्याला दवाखान्यात घेऊन गेली. एक बी काम तुमच्याच्यानी सरळ का नाही होत? त्या प्रसादच्या कानावर एवढी महत्वाची बातमी गेली म्हटल्यावर तुम्ही किती शांतपणे ती गोष्ट घेतली पाहिजे आणि त्याचा गेम केला पाहिजे. पण नाही, तुम्हाला तुमचंच खरं करायचंय. प्रत्येक गोष्टीत घाई. तुमच्यामुळे ती नर्मदा बी त्या प्रसाद बरोबर निघून गेली. अजितराव, शिकार तवाच करायची जेव्हा ती बेसावध असते. आजी, मला एकाच गोष्टीची काळजी वाटते. या दोघांनी त्या सूर्याला सगळं सांगून म्हणजे झालं. पण काय ना, समजा गोष्टी अशा पटापट 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 घडल्यात. तेव्हा आता हुशारीनं घ्या, सबुरीनं घ्या. काय ना, त्या सूर्याकडे जाऊच नका बघा तुम्ही. पण तो परसात शुद्धीवर आला की त्याला कसं संपवायचं ते बघा. तो जिवंत राहणं लई मागात पडल आपल्याला, कळलं? म्हणजे मी यायच्या आधी तुम्हाला सगळं कळलं होतं? असेच आमदार नाही झालो आम्ही. बातम्या पोचायच्या राहत नाही आमच्यापर्यंत. तुम्ही आता उगाच आमच्या डोक्याला उद्योग वाढू नका. आणि 2-4 दिवस तुमचं तोंड बी दाखवू नका आम्हाला. जा तुम्ही.